मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर हळूहळू काम चालू आहे. घरातलं सामान व्यवस्थित ना सेट करणं तर चालू आहे. पण काय झालं माहिती आहे का, आता एप्रिल महिन्यामध्ये आता जर आपण हे जर लावलं नाही ना झाडं वगैरे, तर मग काय होईल, मेमध्ये ना खूप लेट होऊन जाणार. त्यामुळे आम्हाला असं वाटतं आत्ता जर झाडं लावले ना तर ते 3-4 महिने तरी राहतील, ॲटलिस्ट सप्टेंबरपर्यंत तरी राहतील. त्यामुळे मोस्टली ना मार्चपासूनच ॲक्च्युली ना सुरुवात करतात झाडं वगैरे लावायला. पण आपण ना शिफ्ट वगैरे काही झालोच नव्हतो. पण मनोजला म्हटलं आपण घरातले ना हळूहळू नंतर शिफ्ट करू, पण अगोदर ना झाडं लावून घेऊ. आणि आज आम्ही ना जाणार आहोत नर्सरीमध्ये आणि वेगवेगळे आम्ही प्लांट्स बघणार आहोत आणि ते तुमच्यासोबत शेअर करू. पण आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला वेगवेगळे फुलांचे जे प्लांट्स आहे ना ते इथे लावायचे आहेत. तर हे आपल्याला काउंट करायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर हे 20 बॉक्सेस आहे, म्हणजे असे बनवलेले आहे. हे सिमेंटचे आहेत. तर यामध्ये आपल्याला 20 कुंड्या लागणार आहे. आणि आपण असं बघणार आहोत का कुंड्यासोबतच पाहिजे आणि असंच फक्त ठेवायचं आहे, मातीसोबतच असं पाहिजे. आणि तसंच बघतोय आम्ही. हे निघतं का बाहेर? हो निघतं ना. मग ठीक आहे. आणि बघा याच्यामध्ये पूर्ण असं आहे, म्हणजे खालून असं नाही आहे ते, म्हणजे पाणी वगैरे असेल तर निघून जाईल. पाणी वगैरे तर निघूनच जाईल. पण मग आपण याच्यापेक्षा अशी थोडीशी लांब जरी बघितली ना, अशी थोडी मोठी साईजची असते ना, तर तरी पण एक घेऊन जायची का सोबत? घेऊन जायची वाटतं का तुम्हाला? एक सुद्धा साईज साठी नाही का? आपण मोजून घेऊ शकतो ना. पण असं नाही, पण प्रॉब्लेम राऊंडचा आहे. राऊंडचं पण करून घेऊ आपण. असं केलं ही कुंडी घेऊन जाण्यापेक्षा मला असं वाटतं आपण मोजून घेतलं तर बरं राहील. बरं चालेल. आणि आपण अशी कुंडी कसं आपण नर्सरीमध्ये घेऊन जाईल नाही का. असं हे 20 झालेलं आहे. आणि याच्यामध्ये पण आहे ना, मला असं वाटतं हे जे आहे ना हे काढून याच्यामध्ये कोथिंबीर आहे ना लावायची आहे. आता धने भरपूर धने वगैरे तर आहे घरात ना, तर याच्यामध्ये सगळं हे काढून थोडीशी माती वगैरे टाकून धने पेरले तर तुम्हाला माहिती 8-10 दिवसामध्ये येऊन जाणार. आता हे कुंड्यांचं तर आता हे अकाउंट केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला अजून कोणते झाडं म्हणजे आपले फळभाज्या ज्या आहेत ना, तर ते पण आपण बघणार आहोत. मग बघूया काय असतं. आणि मला आहे ना अशा सीड्स नाही घ्यायचे, कारण की सीड्स कसं मार्च महिन्यापासून लावलं ना तर मग कसं तर एप्रिलपर्यंत थोडे ना पानं वगैरे यायला सुरुवात होते. पण आता हा आपला एप्रिल महिना आहे, तर एप्रिल महिन्यामध्ये ना ते सीड्स लावणं तर खूप 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 लेट होऊन जाणार. त्यामुळे असं प्लांटच बघू आपण. आणि ही जी जागा आहे ना इथे पण आम्ही विचार करतोय असं कुंड्या वगैरे लावायचा या साईडला. आणि आपली फ्रंट साईड आहे ना, त्या फ्रंट साईडला पण विचार करतोय असं लावायचं आहे. तर असं आहे. तर आज आहे ना आम्ही जाणार आहोत या गोष्टी करण्यासाठी. आणि त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते आणि सकाळपासून व्हिडिओला सुरुवात करते. कारण की माहीत नाही आपल्याला 2-3 नर्सरीमध्ये सुद्धा जावं लागणार, कारण की एकाच नर्सरीमध्ये आपल्याला पाहिजे तसे फुलांचे वगैरे झाडं बाकीचे जे आहे ते मिळणार का नाही माहिती नाही. पण बघूया ॲटलिस्ट. आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. चला. काही दिवसांपूर्वी गार्डनचा व्हिडिओ शेअर केला होता, तर तुम्ही बघितलं होतं. हे जे झाडं आहे त्याला ना अशी जास्त पानं नव्हती आली, पण हे बघा याला पानं आलेली आहे. याला तर एकदमच कमी फुलं येईल का? हो फुलं येईल. आणि याला पण हे बघा भरपूर, म्हणजे पूर्ण झाडालाच पानं आली. त्यावेळेस तर बघा मोजके झाले होते. आणि ते झाडं आहे ना स्ट्रॉबेरीची आहे, तर ते पण आता हे बघा मोठे झाले. तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं ना, तर एकदमच कमी होते. आणि एक कमेंट आली होती का कोमल म्हणे या झाडामध्ये आम्हाला स्ट्रॉबेरी दिसली, तर मला हसायला आलं. त्याला पानच आलेले नाही आहे तर स्ट्रॉबेरी कुठून येणार? हे लाल पानं आहे त्याच्यामधले. हे बघा हे जे पानं आहे ना हे लाल पानं आहे त्याची. तर तुम्हाला माहिती स्प्रिंग सीझनमध्ये थोडंसं असं असतं, येतात झाडं वगैरे. तर हे आहे ते. आणि चला निघायचं मग. पोचलो आम्ही आणि खूप जास्त गर्दी आहे मला असं वाटतं, कारण की आता सगळ्यांची तीच खरेदी आहे. पॉट्सचं वगैरे तीच खरेदी आहे, प्लांट्स वगैरे घेण्यासाठी. आता इथे फार्मबागमध्ये आम्ही आलो आहोत. ट्रॉली घ्यायची इकडून. ट्रॉली घ्यायची पण नाही नंतर. आय थिंक ती वाली ती मोठी घेऊ का? बघ तुला कोणती बरोबर वाटते ती. हो हे बघा इथे खूप छान छान आहे. पुढे पण आहे ना, इथे पण आहे, तिकडे पण आहे, त्या साईडला. इथे पण हां
जॅकेट नाही आणलं ना तुम्ही? हो ना. वेदर असंच आहे, क्लाउडी आहे थोडंसं, थंडी पण खूप असते ना. हे बघा खूप सुंदर. हे पण हे कसं वाटतं हा ना? 2.79चं आहे हा ना? घेऊ शकतो आपण. काय 2-3 घेऊ आपल्याला किती घ्यायचे? 20 घ्यायचे ना? हो, म्हणजे हे 2-4 घेऊ शकतो आपण. ठीक आहे. कोणतं आहे? व्हाईट घ्यायचं? व्हाईट सगळे एक एक घेऊ ना. हे तर घे, छान आहे खूप. हे बघा किती छान आहे है ना? हे घेऊ. कोणतं घेऊ आणि व्हाईट घेऊ? व्हाईट. रेड पण चालेल. तो हँगिंगचं नाही घ्यायचा. इकडे पुढे पण बघायचे का अजून? हो, एका साईडला असं हे ठेवून देऊ. एका साईडला असं कर. हा, मी मध्ये ठेवून आलो. एवढे प्लांट्स घेतलेले आहे आपण, 7 घेतलेले आहे आणि आपल्याला घ्यायचे आहे 20. आणि बघते एकसारखे जरी असले तरी पण ठीक आहे. हां, कलर वेगळा फक्त. काय वाटतं तुम्हाला? हो. आता याच्यामधले जे आहे व्हाईट पर्पल घेतला आपण, लाईट पिंक पण घेऊ शकतो ना. हे बघा हे है ना? हो, छान आहे बघा. ठीक आहे, आपण मध्ये पण बघूया अजून. हे छोटे छोटे प्लांट्स घेतलेले आहे. शिमला मिरची आहे, परत वांगीचं आहे, टॉमॅटोज, परत लांब मिरच्या, तर त्याचं हे घेतलेलं आहे. आणि इथे बघा वेगवेगळ्या टाईपचे आहे. आणि जे छोटे प्लांट्स तुम्ही घेतात ना एकदम अशा छोट्या साईज, त्याची प्राईस कमी आहे. पण असे मोठे घेतले ना त्याला ऑलरेडी नाही बघा हे मिरच्या वगैरे आलेल्या असतात ना, तर त्याची प्राईस असे 10 युरोला असते नाही का. मग एवढं लगेच आले नाही पाहिजे, असे छोटे लावले पाहिजे, मग ते असे वाढले पाहिजे, मग आलं ना तर मग ते त्याचा आनंद वेगळा. हे तर झाले आता. इथे सर्व सीड्स आहे ना? हो, हे सगळे सीड्स आहे फ्लावर्सचे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10 झाले. आपल्याला अजून 10 घ्यायचे. मला असं वाटतं जर हे सेमच घेऊन टाकलं तर सगळे. हो, आपण बघूया ना मध्ये. हो, आतमध्ये पण असं. ठीक, हे इथेच ठेवू का? नाही, मध्ये घेऊन जायचं आपल्याला. आता घेतलेले आहे आपण घेतलेले आहे प्लांट्स. आता आतल्या साईडला आम्ही आलो आहोत. आम्ही तिथे तुम्हाला आठवत असेल तिथे अगोदर आहे ना थोडी झाडं आहे ना, तर तिथे असं वुडनचं आहे. सॉरी, तर तिथं वुडनचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला कलर द्यायचा आहे, तर ते कलरचं पण घेतलेलं आहे. आणि आज तर हे प्लांट्स घेतलेले आहे, पण आज लावणं होणार नाही, आम्ही उद्या लावणार आहोत. चला, तर आपण उद्या लावणार आहोत ते प्लांट्स. आणि कसं सकाळपासूनच सुरुवात करू. परी मोबाईल कुठे आहे? ओके, तर मग ते उद्या लावायला सुरुवात केली ना तर पूर्ण दिवस जाईल त्याच्यामध्ये. आणि भरपूर ठिकाणी यावेळेस लावायचे आहे ना. तुम्हाला सकाळी दाखवलं ते कुंड्या ठेवल्या होत्या, तर त्या ठिकाणी आपल्याला पण लावायचे आहे. आता आम्ही आतमध्ये आलो आहोत. इथे पण भरपूर असतात झाडं. चला आता तुम्हाला दाखवते ते. इथे पण आहे बघा. हे वेगवेगळे ते आहे. त्या साईडला बघ हे छोटे छोटे आहे ना, ते पण चांगलं. या साईडला काय घ्यायचं? किती मोठे आपण घ्यायचं का? हो, बघूया, आपण घेऊया. हे बघा, हे पण आहे. हां, छोटे छोटेच म्हणून म्हटलं. बघा त्या साईडला आहे, ते पण सेम. हा, मोठेच आहे. झेंडूचे पण घेऊया. आपण झेंडू नाही घेतले ना आपण. हो, तर झेंडूचे घ्यायचे आहे. आहे झेंडूचं हे ना. ते रेडवाले घेऊ ना. हे झालं थोडं ना. इथे पण आहे. हे सलाड आहे का?
तुळस पण बघायची लावायची ना. हे बघ हे तिथे तेजपत्त्याचं. आहे आता मग बीटरूट पण आहे तिथे. अर्धा पेक्षा असं संपलेलंच आहे बघा, तुम्हाला दिसत असेल ते. इथे पण पंपकिनचे आहेत पंपकिनचे. कॉलीफ्लॉवरचं पण आहे बघा. है ना, हे बघा हे. ते मेंटेन करायला डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट घ्यायचं पंपकिनचं घ्यायचं काय? पंपकिन हे असं वाला पंपकिन आपण नाही खात ना, असं राऊंड वाला पाहिजे आपल्याला. बघूया अजून असेल. आणि हे इकडे बार्बिक्यूज काय काय याच्याकडे पिझ्झाचं पण आहे. जसं बघा हे पिझ्झा मेकर्स, पिझ्झा ओव्हन. आपण एवढे झाडं तर घेते, पण आता गुलाबाचे घ्यायचे राहिले. आम्ही तेच विचारलो, अरे आपण गुलाबाचेच घेतले नाही. इथे बघा स्ट्रॉबेरीचे पण आहेत. आले गुलाबाचे. ते 15 युरोचा. आणि गुलाबाच्या बाकीच्या पेक्षा गुलाबाचे झाडं थोडे महागच आहेत. हे ॲपल वगैरेचे पण ना, पीच ॲपल. गुलाबाचे बघूया ना आता. पण हे असे खूप छोटे नाही गुलाबाचे, थोडे मोठे. हां ठीक आहे ना. आणि एकच प्राईस आहे सगळ्यांची, सेम आहे. ॲपलचं आहे आणि इथे वेगळे आहेत फुलं. कोणते चांगले आहेत? कोणता कलर चांगला वाटतो? लाल कलर ते चांगलं हो ना. दोन घेतलेले आहे गुलाबाचे. एक लाल कलर आहे आणि हा एक पिवळा कलर आहे. याला कळ्या पण आलेल्या आहे. हे इंडोर आहे. इंडोर प्लांट्स आहे. किती गर्दी पण बघितलं ना. हे पण बघा किती छान आहे. पण इंडोर आहे ना ते सगळं. एका ट्रॉलीमध्ये आम्ही हे सगळे झाडं ठेवली होती, पण माती पण घ्यायची होती. माती घेतली आणि मग परत मग तिकडनं ही ट्रॉली घेऊन आली. मग अर्धे जे फुलांची झाडं आहे ते ठेवून ती मातीत नाही. चला आता आपल्याला बिल करायचं. बिल इथून पण होतं आणि इथून पण करू शकतो. हो ठीक आहे. हे बघा, हे सगळे झाडं घेऊन झालेले आहे. तर बिलिंग करणं चालू आहे. निघालो होता आम्ही आणि खूप 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 जास्त गर्दी आहे. आणि मध्येच पाऊससुद्धा आहे ना सुरू झाला होता. आणि आता निघालो. आणि सगळ्या जेवढे पण प्लांट्स आहे डिक्कीमध्येच व्यवस्थित बसवले ते. आणि तुझ्याकडे का? इकडे कुठे बघते मी, खिशातच ठेवलं होतं. हो आहे म्हणलं. आणि 132 युरो झाले ना. हो 132 युरो झाले, म्हणजे साधारण आपल्या इंडियन रुपीजमध्ये 13,000 रुपये.
आणि खूप सारे प्लांट्स घेतले. नाही तर नॉर्मली आम्ही घ्यायचो ना तर 60-70 युरोज व्हायचे. आणि आत्ता आहे ना म्हणजे प्लांट्सची जी प्राइस आहे वाढली ना आता वाढलेली आहे. इवन आता सगळ्यांची किंमत वाढलेली आहे. पेट्रोल डिझेलची पण आहे ना किंमत वाढलेली आहे. आणि सगळ्याच ग्रॉसरी असो, आता हे जे प्लांट्स आहे ते पण आम्हाला बघितलं, माती त्याच्यावर पण आहे ना किंमत वाढलेली आहे. नॉर्मली जे प्लांट 1-1, 1.5-1.5, 2-2 आता तेच 3-3, 3.5 युरोला आता मिळतात ते, नाही का. तर ठीक आहे, आता जसं जसं तुम्हाला माहिती आहे कमी जास्त तर होतच असतं. पण मग फायनली फिरलो आतमध्ये वेगळे प्लांट्स होते, बाहेर वेगळे होते. पण मोस्टली आम्ही ना एकसारखेच घेतले, कारण की नंतर बघितलं तर ते खूप छोटे छोटे असे दिसत होते. मग असं नको व्हायला का आपल्याला लावायचे तर एक साईड आहे ना खूपच अशी भरलेली दिसणार आणि एक साईड एकदमच अशी रिकामी झाडं लावून पण रिकामी दिसणार, असं नको व्हायला. म्हणून आम्ही ना मोस्टली जे चांगले दिसणार, उठून दिसणार ना, थांबा परिबेला, तर म्हणून मग आम्ही एकसारखेच घेतले. वातावरण खूप जास्त खराब आहे, खूप वादळ आलेलं आहे. माझं वादळ म्हणजे खूप जोराचा असा वारा आहे आणि पाऊस पण जोराचा पडणार आहे. त्याच्यामुळेच ना एकदमच थंडी वाढलेली आहे. कारण की जेव्हा घरातनं निघालो ना तेव्हा खूप जास्त अशी थंडी नव्हती, हलकीशी होती. पण मला माहिती आहे जॅकेटची गरज पडणार म्हणून मी जॅकेट कॅरी केलं होतं आणि तसंच झालं. ते तुम्हाला दाखवते. पाऊस येईल बाबा आता थोड्या वेळात ना. हे बघा आभाळ एकदम भरून आलेला आहे. काल तुम्ही व्हिडिओ बघितला, आम्ही ते प्लांट्स वगैरे आणायला गेलो होतो आणि कालचाच व्हिडिओ आज आम्ही कंटिन्यू करतोय. म्हटलं काय वेगळं ते झाड आणण्याचं आणि हे लावण्याचं वेगवेगळे व्हिडिओ बनवण्यापेक्षा ना, तर आता आम्ही काय केलेलं आहे, वाट बघितली. कारण की ना खूप जास्त पाऊस येत होता सकाळी आणि नंतर गार वारा सुटला. पण मनोजला म्हटलं आता हे करून घेऊ, कारण की हे राहून गेलं ना तर मग भरपूर काम आता आवरायची बाकी आहे. आणि झाडं कशी गाडीमध्येच होती त्यामुळे ना थोडीशी कोमेजलेली आहे ती. पण आता लावल्यानंतर ना थोडंसं ना त्यांना म्हणजे फ्रेश हवा मिळाल्यावर पाणी वगैरे टाकून आता थोडं चांगलं आहे. आम्ही काय करणार आहोत, फक्त जे आपण इथे लावण्यासाठी जे आणलेले आहे ना प्लांट्स तेच लावणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपण ना वेगळे पण प्लांट्स आणलेले आहेत, जसं की कॅप्सिकमचे, काकडीचे, अजून कोणते आणले आपण, मिरच्यांचे, वांगीचे, ते आपण नंतर लावणार आहोत. मी उद्या वेळ मिळाला, कारण की आत्ता आहे ना आम्ही ना म्हणजे दुसऱ्या कामामध्ये पण बिझी आहोत. पण हे आणलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं का खूप महागाचे एवढे प्लांट्स फक्त एवढे 132 युरोजचे झालेले आहेत. तर अगोदर हे लावून घेऊन ह्या ज्या कुंड्या आहे ना याच्यावरचं जे आहे ना ते आता आम्ही हे ग्लव्ज घातले, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याचं जे आहे ना हे काढून घेतो आम्ही वरचं. आणि काय काय ज्या कुंड्या आहेत त्या चांगल्या असतील ना तर त्याच आम्ही याच कुंड्यांमध्ये मग काही प्लांट्स लावू आम्ही. इथे माती आहे आणि इथे कुंड्या, म्हणजे कुंड्या नाही, जे प्लांट्स आणलेत आपण ते इथे आहेत. हे बघा हे गुलाबाचे लावलेले आहे इथे. असं लावतोय आम्ही, माती पण टाकतोय आणि अगोदरच्या ज्या कुंड्या आहेत त्या पण आम्ही यूज करतोय आणि बाकीच्या ज्या छोट्या आहेत त्या साईडला ठेवतो. बघा आता हे असं जेवढं पण आहे तेवढं आपण लावून बघूया बिफोर आफ्टर लुक. आणि अगोदर जेव्हा गार्डन टूर दिली होती तेव्हा तुम्ही बघितलं हे सगळं रिकामं होतं. होऊन जाणार 1-2 तासामध्ये. अगोदर असे लावलेले आहेत. हे बघा ह्या कुंड्यांमध्ये हे प्लांट्स लावून झालेले आहेत. आम्ही काय विचार केला, वरची जी साईड आहे ना तिथे मोठे झाडं लावायचे, म्हणजे ही मोठी, हे जे मोठे आहे ना मोठे पानं किंवा मोठे प्लांट्स आहे इथे लावायचे, छोटे ना खाली लावायचे, म्हणजे एकसारखे मोठे दिसतील आणि खालच्या साईडला ते छोटे दिसतील. म्हणून मग आम्ही तसं करतोय आणि अर्धा-पाऊण तासामध्ये झालं सुद्धा आहे. बघा हे अशा पद्धतीने आम्ही लावलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे. पण ही जास्त आवडली मला, तर म्हटलं ही अशीच एकसारखी न लावता आपण, कारण की आपल्याला झेंडूची फुलं पण लागतात, बाकीची जी फुलं आहेत ती पण लागतात. स्पेशली हे जे फुलं आहे ना, मला जेव्हा मी देवपूजा करते ना तेव्हा मला जास्तीचे पाहिजे असतात. आणि गुलाबाचे पण आहे, भरपूर काय आलेले आहेत. आता मी जेव्हा ना देवपूजा करणार ना तर ही फुलं, भरपूर प्रकारची फुलं आहे देवाला मी वाहणार आणि देवाला पण खूप छान वाटणार मला असं वाटतंय. तर चला आता आपण काय करूया, जसं आम्ही ठरवल्याप्रमाणे वरच्या साईडला आपण मोठं लावूया. आणि अगोदरची ही जी माती आहे ना कुंड्यांमधली ती आम्ही साईडला काढून, कारण की त्याच्यामध्ये ना दुसरे ते ना ग्रास आले होते आणि त्याचे जे ग्रासमधलं सगळं ते पसरतं मातीमध्ये ना,
तर त्यामुळे ती माती मोकळी होत नव्हती, म्हणून आम्ही ते वेगळं सेपरेट केलेलं आहे. आणि हे राहू द्या, आता याच्यामध्ये ठेवलेलं आहे. बाकीची ती माती आणि ते सगळं तिथे ठेवलेलं आहे. 2 राहिलेत ना. हा इथेच. 20 आणले होते आम्ही मोठे. पण आपण हे जे झेंडूचे होते ते एका ह्याच्यात 2 लावलेत. हो, तसे 22 आणले म्हणजे हो. 22. आणले होते. तर हे आता जस्ट गाडीमध्ये होते ना, त्यामुळे हे प्लांट्स असे झाले. पण आपण पाणी वगैरे देऊ किंवा आता सूर्यप्रकाश वगैरे मिळणार ना, तर त्यामुळे मग हे प्लांट्स लागतात. इतकं भारी दिसते, तुम्हाला सांगते मी, इतकं भारी दिसतंय. आम्हाला इतकं भारी वाटतं ते बघताना. आणि तेच लावण्याचं हे एकसारखे दिसतात मोठे प्लांट्स, बरोबर. छान झाले आणि तसे. छोटे. आणि हे जे दिसतंय ना तुम्हाला, या मूर्त्या दिसताय ना तुम्हाला, हे आता स्वच्छ झालेले आहेत. आता माझ्या मातीचे हात आहे म्हणून हात लावत नाही. हे आपल्या अगोदरचं घर होतं ना, तर तिथल्या या मूर्त्या आहेत. जेवढ्या पण वस्तू आहे, ज्या अगोदरच्या आमच्या वस्तूंच्या मागे ज्या आठवणी आहेत, तर त्या आम्ही इथे सुद्धा घेऊन आलेलो आहोत. ते क्लॉक आहे आपलं, जे लिव्हिंग रूमला होतं अगोदरचे, ते सुद्धा आम्ही इथे घेऊन आलो आहोत. खूप सारं ते क्लॉक माझा खूप आवडीचा आहे. आणि या घराला जिथे डायनिंग एरिया आहे तिथे लावलेला आहे आम्ही. नंतर दाखवेन मी तुम्हाला. हे अशा पद्धतीचं आहे. ठीक आहे, आपण पहिले हे क्लीन करू, मग नंतर आपल्याला हे लावायचं आहे. काय ते गोगल काय किती मोठी होती. हो, एवढी मोठी हो, पहिल्यांदा बघते एवढी मोठी. तिथे पण एक आहे. परी तर बेला तर खूप खुश होईल, बेलाला खूप आवडतं. बेलाला खूप आवडतं बेला. इथे ठेवा म्हणजे ना, बेला ना घेईल, बेला हातात घेते, बेलाला खूप आवडते. किती मोठी आहे. आता आपलं जे अगोदरचं घर होतं ना, तिथे एकदम छोटे छोटे असायचे, तर बेलाच्या हातात घेऊन मस्त फिरायची. आता मोठं ही जी बघितल्यावर ना तर अजून खुश होईल. आता ती झोपली आहे, तर त्यामुळे चला आता हे आपण आवरून करू. आणि आपल्याला काय लावायचं आहे, सोलार लाईट्स आणलेले आहेत मनोजने. तर बघ, हे आपण दगडांच्या मध्येच लावूया. नाही, ते फोकसचं आहे ना, तर आपलं असं लावायचं. मी दाखवतो कसं ठीक आहे, लावायचं. चालेल. पहिले हे क्लीन करून घेऊ. हो, चालेल.